हॅलो, कसे आहात सगळे? तर मी आहे राणी आणि तुम्ही बघताय राणीचे मिनी ब्लॉग. तर आज मी हा सुंदर असा कॉटनचा कॉर्ड सेट घातला आहे, जो की मी ऑफलाईन घेतला होता आणि ते ऑनलाईनसुद्धा सेल करतात. तर मी अशी छान तयार होऊन चालले फ्रेंडचा बड्डे सेलिब्रेट करायला. पण खरं तर अथिराच्या फ्रेंडचा मम्माचा बड्डे आहे, जी आता माझी छान फ्रेंड झाली. पण त्याच्या आधी आम्ही जायला निघालो अथिराच्या स्कूलमध्ये, कारण आज अथिराचं प्रोग्रेस कार्ड मिळणार होतं. आज साहेबांना वेळ नसल्यामुळे मी माझ्या फ्रेंडला न्यायला बोलवलं. मग एवढ्या उन्हातून आम्ही मस्त गप्पा मारता मारता पोहोचलो स्कूलमध्ये. बरेच पेरेंट्स आधीच येऊन गेले होते, पण आम्ही आमचा टाईम सेट करून आलो होतो. मग मॅडमजवळ छान गप्पा मारून शेवटचा निरोप घेतला. वाईट तर मुलांपेक्षा आम्हालाच वाटत होतं, पण ठीक आहे म्हणत निघालो मेन कामासाठी. बाकीच्या फ्रेंडला बड्डे गर्लला घेऊन कॅफेमध्ये जायला सांगितलं आणि आम्ही सेलिब्रेशनमध्ये आलो. आता केकमध्ये चॉईस करत बसलो नाही, कारण तिला किटकॅट आवडते, त्यामुळे केक किटकॅटचाच घेतला. कॅफे बाजूलाच असल्यामुळे लगेच पोहोचलो. बड्डे गर्ल आमची वाटच पाहत होती, पण अजून बाकी फ्रेंड येणार होता, म्हणून तोवर छान फोटोज काढले आणि व्हिडिओ तर चालूच होता. आणि मग मस्त गप्पा आमच्या छान रंगल्या होत्या, त्यामुळे वेळेचं काही कळलंच नाही. आणि हो, आमच्या छोट्या युहानचा पण बड्डे होता. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर ऐश्वर्या. हॅपी बर्थडे टू यू. आता केक खाता खाता आमची ऑर्डरही आली होती. आमच्या 6 जणींच्या ग्रुपमध्ये मी आणि बड्डे गर्ल वयाने सेमच असल्यामुळे आमच्यात थोडं प्रेम जास्तच. खूप मजा केली, खूप गप्पा मारल्या, आईस्क्रीमही खाल्ली आणि निघालो पुन्हा उन्हातून घरी जायला. मला सोडायला माझी फ्रेंड येत होती. मग म्हटलं व्हिडिओ करतेच आहे तर स्कूटी मीच चालवते, कर व्हिडिओ स्टाईल मारताना, म्हणून मोबाईल दिला तिला आणि स्कूटी घेतली चालवायला. आता गप्पांचं आम्हाला काही सांगायलाच नको, एवढा वेळ आमचं बोलणंच चालू होतं. शेवटी पोहोचलो घरी. आता तिलाही खूप वेळ झाला होता, त्यामुळे तिला बाय बाय करून निघाले घरी. कसा वाटला आमचा छोटासा मिनी ब्लॉग मला कमेंट्स करून नक्की कळवा. तोवर काळजी घ्या.